नमस्कार. आरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. अकोल्यातील रस्ते झाले जीवघेणे. बेलखेड दुचाकी अपघातात तिघे ठार. पातूर येथे सैनिकाचा मृत्यू. RRC न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट. डाबकी रोड उड्डाणपुलाची दुरुस्तीला आला वेग. रेल्वेचा ढिसाळ कारभार. प्रवाशांचा जीव टांगणीवर. मध्य रेल्वेच्या ट्रेन लेट. प्रवाशांचे टायमिंग बिघडले. अकोटनंतर अकोल्यात पुन्हा खाकीवर डाग. खदान ठाणेदारावर नागपुरात विनयभंगाचा गुन्हा दाखल. अकोट सूतगिरणीत बिबट्याचा ठिय्या. वन विभागाचे मात्र दुर्लक्ष. अकोटकर जनता मात्र भयभीत. आता सविस्तर बातम्या. अकोला जिल्ह्यात आज 2 मोठे अपघात झाले. यात पातूर येथे झालेल्या अपघातात सैनिकाला आपला नाहक जीव गमवावा लागला, तर तेल्हारा नजीक बेलखेड येथे रस्ता अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पातूरच्या अपघातात सैन्यातील जवान विशाल गुलाब तायडे यांनी प्राण गमावले. अकोला जिल्ह्यात आज 2 भीषण अपघात झाले. यात बेलखेड येथील गजानन मिल जवळ दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात 2 मुले आणि एकाचा असे एकूण तिघांचा बळी गेलाय. या दोन्ही दुचाकी आमने सामने भिडल्याची माहिती आहे. तर पातूर येथे झालेल्या अपघातात देशातील सैन्य दलात कर्तव्यावर असलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाला. पातूर येथे ट्रक आणि कार आमने सामने जोरदार धडक झाल्याने बलेनो कारमधील 3 इसम गंभीर जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली होती. सर्वांना अकोला जिल्हा रुग्णालयात पाठविले गेले. या अपघातात सैन्यात कार्यरत विशाल गुलाबराव तायडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. या अपघातातील इतर जखमींवर उपचार सुरू आहेत. ट्रक हा चिखलगाव नजीक उड्डाणपुलाच्या विरुद्ध दिशेने जात असताना समोरून आलेली बलेनो कारला धडक दिली. ट्रक व RRC न्यूजने शनिवारी न्यूज प्रसारित केल्याबरोबर डाबके रोड उड्डाणपुलाच्या डागडुजीचे काम सुरू झाले. डाबके रोड उड्डाणपुलावर खड्डे पडले होते, ते वाहन चालकांसाठी जीवघेणे ठरले असते. ते पॅचवर्क सुरू करण्यात आले. शहरातील डाबकी रोड रेल्वे गेटवर तयार केलेल्या उड्डाणपुलाच्या खड्ड्यांची बातमी RRC न्यूजने प्रसारित करताच बांधकाम विभागाने त्वरित येथे काम सुरू केले आहे. या ठिकाणी आज उड्डाणपुलावर खड्डे तर बुजविण्यात आले, त्याचबरोबर इतरही पॅच वर्क करण्यात आले. याविषयीचे वृत्त RRC न्यूजने प्रसारित करताच प्रशासनाने तात्काळ दखल घेत नागरिकांच्या सोयीसाठी या उड्डाणपुलाचे दुरुस्तीचे काम जलद गतीने सुरू केले आहे. काही महिन्यांपूर्वी अन्नपूर्णा माता मंदिराजवळून शेगावकडे जाणाऱ्या वाहन चालकांसाठी सुरू करण्यात आलेल्या डाबकी रोड रेल्वे गेटवरील उड्डाणपुलावर काही ठिकाणी खड्डे पडल्याचे चित्र होते. त्यामुळे रस्ता वाहन चालकांसाठी धोकादायक बनत चालला होता. अखेर या उड्डाणपुलाचे काम मार्गी लागल्याने अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला. अप आणि डाऊन मार्गावरील अनेक ट्रेन आपल्या निर्धारित वेळेत धावत नसल्याचे चित्र अनेक दिवसांपासून कायम आहे. मध्य रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी काहीच करत नसल्याची ओरड प्रवाशांची आहे. मध्य रेल्वे आणि दक्षिण मध्य रेल्वेच्या अनेक गाड्या उशिराने धावत असल्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. प्रवासी या लेट लथीफ कारभारामुळे चांगलेच वैतागले आहेत. ट्रेन वेळेवर पोहोचत नाही, येत नाही याचा फटका उन्हाळ्याच्या सुटीचे नियोजन केलेल्या अनेकांना बसत आहे. त्यामुळे पुढील ट्रेन, बस, फ्लाईट अनेकांची सुटत असल्याने ट्रेनचे वेळेचे नियोजन काटेकोर असण्याची गरज व्यक्त केली जात आहे. मध्य रेल्वेच्या अनेक ट्रेन या कायम उशिराने धावतात. त्यामुळे प्रवाशांची मोठी अडचण होत असून याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष का, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. रेल्वेच्या विविध सेवांमध्ये सुधारणा झाली असताना वेळेबाबत रेल्वेचा गलथान कारभार लाखो प्रवाशांना त्रासदायक ठरत आहे. नागपुरातील नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये खदानचे ठाणेदार यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय. या प्रकारामुळे अकोट नंतर पुन्हा एकदा अकोला पोलिसांवर नामुष्कीची वेळ आली आहे.
शहरातील खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार धनंजय सायरे यांच्याविरुद्ध नागपुरातील नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे। या प्रकाराने पुन्हा एकदा अकोला पोलिसांवर नामुष्कीची वेळ आली आहे। नागपुरात नंदनवन भागात एक 22 वर्षीय युवती UPSCची तयारी करीत आहे। या युवतीसोबत धनंजय सायरे यांची ओळख झाली। या ओळखीतून त्यांनी या मुलीस 3 दिवसापूर्वी फोन करून मी अनेकांचे भवितव्य घडविले आहे, तू माझ्या सोबत राहा, मी तुझे भविष्यही उज्ज्वल करून देण्यासाठी मार्गदर्शन करतो असे म्हटले होते। हा प्रकार सदर युवतीने आपल्या आईस सांगितला होता। त्यानंतर पुन्हा 18 मे रोजी संध्याकाळी 6:30 वाजता नंदनवन भागात धनंजय सायरे हे सदर मुलीचा मोबाईल ट्रेस करून तिच्यापर्यंत पोहोचले। त्या ठिकाणी तिला पुन्हा सोबत राहण्याबाबत विनवण्या करू लागले, मात्र तिने नकार दिल्यावर तिचा हात पकडून तिची छेडछाड काढली। या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी धनंजय सायरे यांच्याविरुद्ध भांडवी कलम 354 अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास नंदनवन पोलीस करीत आहेत। दरम्यान या प्रकरणात सायरे यांनी त्यांना फसविले जात असल्याचे व षडयंत्र असल्याचा दावा केला आहे। अकोट पोलीस स्टेशन येथील गोवर्धन हरमकार खून प्रकरणात PSI राजेश जवरे आणि हवालदार चंद्रप्रकाश सोळंके यांना जामीन मिळाला। पण या प्रकरणात एकूण 4 आरोपी असून इतर 2 आरोपी कोण असा प्रश्न विचारला जात आहे। अकोट पोलीस स्टेशनमध्ये गोवर्धन हरमकार मृत्यू प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले PSI राजेश जवरे व पोलीस हवालदार चंद्रप्रकाश सोळंके यांच्या जामीन अर्जावर शनिवारी सुनावणी झाली। न्यायालयाने दोघांचाही जामीन मंजूर केला आहे। तपास कार्यात सहकार्य करणे, साक्षीदारास प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संपर्क न करणे आणि दबाव आणू नये, त्याचबरोबर तपास पूर्ण होईस्तोवर आणि अंतिम अहवाल सादर करेपर्यंत अकोट शहर व तालुका प्रवेश करू नये असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिल्याची माहिती समोर आली आहे। तर दर सोमवार व गुरुवार पोलीस मुख्यालयात दुपारी 12 ते 3 हजेरी लावावी लागणार आहे। या अटींची पूर्तता न झाल्यास जामीन अर्ज रद्द केला जाऊ शकतो। 50,000चा जामीन व 25,000 रुपये सुरक्षा ठेव ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे। पोलिसांच्या मारहाणीत झालेल्या संशयित आरोपीच्या मृत्यू प्रकरणात अकोट शहर पोलीस स्टेशनचे PSI राजेश जवरे यांच्यासह पोलीस हवालदार चंद्रप्रकाश सोळंके व काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध अकोट पोलिसात भारतीय दंडविधान कलम 302-34 नुसार विविध कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर राजेश जवरे व चंद्रप्रकाश सोळंके यांना सुरुवातीला पोलीस कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडीत PSI राजेश जवरे व पोलीस हवालदार चंद्रप्रकाश सोळंके यांची रवानगी झाली होती। या प्रकरणी शनिवारी अकोट न्यायालयात दोन्ही आरोपींच्या जामिनावर सुनावणी झाली। न्यायालयाने दोघांचाही जामीन मंजूर केला आहे। या प्रकरणात इतर 2 आरोपी कोण, त्यांचा शोध CID लावेल काय असा प्रश्न विचारला जात आहे। वाढता उन्हाळा आणि पाणी टंचाई याकडे जिल्हा प्रशासन ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे दुर्लक्ष पाहता अकोट तालुक्यातील मुनगावच्या उपसरपंचांनी थेट पाण्याच्या टाकीवर उपोषण सुरू केले आहे। त्यामुळे प्रशासनाची मोठी अडचण झाली आहे। अकोल्याच्या अकोट तालुक्यातील मुनगाव येथे 15 ते 16 दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्याने मुनगावच्या उपसरपंचाने थेट पाण्याच्या टाकीवर चढून उपोषण सुरू केलंय। जोपर्यंत अधिकारी येऊन पाणी पुरवठा संदर्भात ठोस आश्वासन देत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचा पवित्रा उपसरपंचांनी घेतलाय। अकोट तालुक्यातील मुनगाव येथे भीषण पाणी समस्या असल्याने उपसरपंच यांनी अधिकाऱ्यांना वारंवार पाणी समस्येसंदर्भात कळवले। अधिकाऱ्यांनी गावात स्वतः येऊन पाहणी करण्याची विनंती केली, पण सुट्या असल्याने अधिकाऱ्यांनी गावात जाणे टाळले। मात्र गावकऱ्यांची समस्या जाणून घेतली नाही, म्हणून अखेर उपसरपंच यांनी उपोषणाचे हत्यार उपसले। जोपर्यंत अधिकारी गावात येऊन ठोस आश्वासन देणार नाहीत तोपर्यंत पाण्याच्या टाकीवरून उतरणार नाही असा इशाराही देण्यात आलाय। उपसरपंच म्हणून प्रत्येक अधिकाऱ्याला सांगत आहे की मुंडगावातला पाणी पुरवठा जो आहे प्रत्येक घरी 15 ते 20 दिवसानंतर पाणी पुरवठा होत आहे आणि ही समस्या पावसाळ्यात पण होती, परंतु ठीक आहे पाणी कमी जास्त होते। आम्ही समजतो अधिकाऱ्याला आम्ही सहकार्य करण्याचा प्रयत्न केला। नंदाने साहेब, खराडे साहेब यांना आम्ही वारंवार विनंती केली की साहेब तुम्ही एकदा या गावचं पूर्ण चेक करा, आमच्याकडे वसुलीशी आम्ही त्याचे सहकार्य केलं। परंतु आज मुंडगावात कमीत कमी 16 ते 17 दिवसावर पाणी पुरवठा होत आहे। मी त्यांना विनंती केली की खराडे साहेब तुम्ही प्रत्यक्ष पाहायला द्या, तर ते म्हणतात आमच्याकडे वेळ नाही। आज रविवार आहे, काल शनिवार होता। या विरोधात संपूर्ण मुंडगाव वासियाचा रोष आहे आणि या विरोधात आम्ही आजपासून
पूर्ण मुणगाव वासियाच्या वतीनं मी स्वतः टाकीवर बसून जतपर्यंत खराडे साहेब येत नाही आणि आमच्या पूर्ण समस्येचं निराकरण होत नाही तत्पर्यंत आजपासून उपोषणाला आम्ही सुरुवात करत आहे. राखीव वनक्षेत्रात विनापरवानगी उत्खनन सुरू असून त्याकडे वन विभागाचे दुर्लक्ष आहे. हा सर्व प्रकार गंभीर असून या विषयावर वन विभागाचे अधिकारी मात्र चुप्पी साधून बसले आहेत. अकोला प्रादेशिक वन विभाग अंतर्गत येत असलेल्या कुटासा येथील राखीव वनकक्ष क्रमांक 389 यामध्ये रस्त्याच्या कामासाठी राखीव वनक्षेत्रात विनापरवानगी उत्खनन करण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून सदरचे उत्खनन हे ठेकेदाराने कोणाच्या आशीर्वादाने केले असा प्रश्न उपस्थित होत आहे. राखीव वनक्षेत्रात परवानगीशिवाय उत्खनन करता येत नाही. तसेच उत्खनन केलेल्या गौण खनिजाची वाहतूक करण्यासाठी परवानगी घेणे बंधनकारक आहे. याचबरोबर या ठिकाणचे उत्खनन हे पोकलँड मशीनच्या सहाय्याने करण्यात आल्याचा प्रकार पण उघडकीस आलाय. या ठिकाणचे उत्खनन करण्यासाठी अकोट वनपाल कार्यालय अथवा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाची परवानगी शिवाय उत्खनन झाल्याची तक्रार सुद्धा वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. एवढे मोठे अवैध उत्खनन अकोट वर्तुळात झाल्यावर वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मौन व्रत का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आरटीपीएस रोडवर मोरणा नदीत 6 महिन्याच्या बालकाचे शव सापडल्याने चांगलीच खळबळ माजली आहे. या सर्व प्रकरणात पोलीस घटनेचा तपास करत असून या बालकाचे शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरपीटीएस रोडवरील शाह जुल्फिकार दर्ग्याजवळील मोरणा नदीत 6 महिन्यांच्या बालकाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आणि पोस्टमार्टमसाठी जीएमसीकडे पाठवले. अशा प्रकारे हे लहान मूल पाण्यात कोणी फेकले, त्याचबरोबर त्याचा मृत्यू कशामुळे झाला याविषयी उलटसुलट चर्चा मात्र सुरू झाल्या आहेत. याविषयी डाबकी रोड पोलीस तपास करत असून त्यांनी सर्व प्रकरणात नेमके कोण दोषी आहे त्याचा छडा लावण्याची तयारी सुरू केली आहे. या प्रकरणात त्या बाळाचे शवविच्छेदन करत डीएनए रिपोर्ट पोलीस घेणार असून त्यानंतर ही घटना कशी झाली याचा छडा पोलीस लावतील. अकोट शहरातील गोकुळ कॉलनीतील मानवी वस्तीत बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे. शहरातील सुतगिरणीत गत आठवड्यापासून बिबट्याने मुक्काम ठोकला तरीही वन विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून शहरात भीतीचे वातावरण आहे. अकोट शहरात गोकुळ कॉलनीमध्ये शुक्रवारी बिबट्याचा मुक्त संचार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपासून सुतगिरणीत बिबट्याचा संचार असल्याचे दिसून आले आहे. शनिवार रविवार हा बिबट्या पुन्हा दिसून आला असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. शुक्रवारी पहाटे गोकुळ कॉलनीमधील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या ऐटीत चालत कैद झाला आहे. वन विभागाचे कर्मचारी काही दिवसांपूर्वी सुतगिरणीत पाहणी करून गेले, परंतु कुठल्याही उपाययोजना न केल्याने या ठिकाणी सुतगिरणी ताबा धारकाने स्वतः सीसी कॅमेरे बसविले. आज बिबट्या सुतगिरणीत दिसला, त्यामुळे सायंकाळी हा बिबट्या मशीन हॉलमधून निघून बाहेर उड्या मारताना दिसून आला. दोन्ही ठिकाणी आढळलेले बिबट हे वेगवेगळे असल्याचे कॅमेऱ्यामधील शरीरयष्टी बघून अंदाज लावण्यात येत आहे. शिवाय हिवरखेड व अकोला मार्गाचे सुद्धा बरेच अंतर आहे, त्यामुळे अकोट शहरात 2 बिबट असल्याची शंका वर्तविली जात आहे. त्वरित बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. अकोल्यातील रस्ते झाले जीवघेणे. बेलखेड दुचाकी अपघातात 3 ठार. पातूर येथे सैनिकाचा मृत्यू. RRC न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट. डाबकी रोड उड्डाणपुलाची दुरुस्तीला आला वेग. रेल्वेचा ढिसाळ कारभार. प्रवाशांचा जीव टांगणीवर. मध्य रेल्वेच्या ट्रेन लेट. प्रवाशांचे टायमिंग बिघडले. अकोटनंतर अकोल्यात पुन्हा खाकीवर डाग. खदान ठाणेदारावर नागपुरात विनयभंगाचा गुन्हा दाखल. अकोट सुतगिरणीत बिबट्याचा ठिय्या. वन विभागाचे मात्र दुर्लक्ष. अकोटकर जनता मात्र भयभीत. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला.
पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.